महाराष्ट्राने देशाने पाहिलेलं आहे। आणि आजही जे सांगत होते विधानसभेच्या वेळेला यांच्या किती जागा येतील, गद्दारांना आता आम्ही गाडून टाकू, गद्दारांनी 50 खोके ओके, ते ज्यांनी स्लोगन काढला तोही पडला, जालन्याचा आमदार त्यांनी स्लोगन काढलं तोही पडला। आणि जे काही यांची जे चाललं होतं की गद्दारांना आता त्यांची जागा जनता दाखवेल, जनतेने ह्या गद्दारांना त्यांची जागा दाखवलेली आहे, या लाचारांना त्यांची जागा दाखवलेली आहे। हे शिवसेना प्रमुखाच्या विचाराच्या विरोधात वागणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली। म्हणून आम्ही 40 लोकांनी उठाव केला आणि आम्ही 57 आलोय। म्हणजे जनतेने आम्हाला ऍक्सेप्ट केलं आणि यांच्या मागं लाता मारलेल्या आहेत, हे विसरत आहेत। परंतु गिरा तो भी टांग ऊपर ही यांची नेहमीची भूमिका आहे। नाही, पण ते म्हणतात की शिवसेना फोडली म्हणून मेहरबानी म्हणून 2.5 वर्ष त्यांना काय माहिती, हे दिल्ली शहराशी किती वेळा फोन करायचे, शिंदेना घेऊ नका, आम्ही येतो, आम्ही येतो, कोणत्या कोणत्या माध्यमातून फोन केलेले आहेत, कुणाला हाताशी धरलेले, यांचे सगळ्यांचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत। म्हणून हे लाचार नंतर इतके पळत होते, परंतु यांना जेव्हा नाही म्हणून सांगितलं त्या टायमाला यांची पोपटासारखी पोपटपंची सुरू झालेली। म्हणून आता ना ते भाजपकडे जाऊ शकत, ना जे काँग्रेस आहे त्यांचं किती प्रेम आहे आता तुम्ही गेल्या 2 दिवसात पाहताय। म्हणून घरकाना घाटका ही यांची स्थिती झालेली आहे। शरद पवार साहेब यामध्ये जी भूमिका घेत आहेत त्यानुसार असं वाटतंय की आता उबाटाचं कार्यकाल किंवा त्यांचं सर्व लाईफ आता या ठिकाणी संपलेलं आहे। त्यामध्ये मोदी शहांचे लाडके भाऊ आता राहिलेले नाहीयेत असं म्हणतात। ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी होते, केवळ मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होत नाहीये, यासाठी विरोधकांच्या हाती आयतं पोलीस सापडलं म्हणा। त्यांचे किती लाडके भाऊ आहेत की नाही त्याला तुम्हाला करायचं काय? अहो तो एकनाथ शिंदे आहेत, ते तुमच्यासारखे लाचार थोडी आहेत, सिल्वर ओकर मुद्रा घालणारे थोडी आहेत ते लोक, राहुल गांधीला भेटायला काश्मीरपर्यंत जाणारे थोडी आहेत, त्यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये रस्त्यामध्ये जाऊन यवतमाळकडे भेटणारे